नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1 या विषयातील आज आपण चरक संहितेमधील जे तुम्हाला रिसायटेशनचे श्लोक आहेत आणि ते तुम्हाला पेपरसाठी आवश्यक आहेत, इम्पॉर्टंट आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मी तुम्हाला सर्व श्लोकचे नंबर हे NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार जे चरक संहिता अध्ययन 1च्या सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत, चरक संहिताच्या अंडर ते मी तुम्हाला देणार आहे. ते सर्व श्लोक तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, थेअरी तसंच वायवाच्या दृष्टीने. जर तुमचे बऱ्यापैकी श्लोक पाठ असतील तर तुम्ही SAQ आणि LAQमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. कारण श्लोक जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता तेव्हा तुम्हाला ते एक्झामिनरवर इम्प्रेशन पडतं आणि ते मार्क्स इथे तुम्हाला जास्त मिळून जातात. तर श्लोक पाठांतर करा. जेवढे श्लोक होतील जे महत्त्वाचे आहेत कमीत कमी तेवढे तरी पाठ करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदाच होईल. तसंच तुम्हाला वायवामधील देखील त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे श्लोक पाठांतर करा. आता मी जे तुम्हाला श्लोक ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा देणार आहे ते तुम्ही तुमच्या संहितामध्ये मार्क करून घ्या आणि जेव्हा तुम्ही तो पॉईंट वाचाल तेव्हा जर तो पॉईंट इम्पॉर्टंट असेल SAQ LAQच्या दृष्टीने तर लगेच त्याचा श्लोक थोडाफार 1-2 लाईन पाठ करून टाका. तसंच चरक संहितेप्रमाणे आपण मागे अष्टांग हृदयचे सुद्धा इम्पॉर्टंट श्लोकचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर तो देखील चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला चरक संहितेचे आपण इम्पॉर्टंट श्लोक बघत आहे. हे सर्व श्लोक सिलेबस कॉपीनुसार आहेत, त्यामुळे सर्व श्लोक हे इम्पॉर्टंट म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. तर ते तुम्ही मार्क करून घ्या. त्यामध्ये सुरुवातीला सूत्रस्थानमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये फक्त सूत्रस्थानमधले पहिले 12 अध्याय आहेत फर्स्ट इयरसाठी, तर तेवढेच आपण बघणार आहे. त्यामध्ये पहिला दीर्घजीवती अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 15, श्लोक नंबर 24, 28, 29 आणि 31. त्यानंतर श्लोक नंबर 41 आणि 42. त्यानंतर श्लोक नंबर 44 ते 67 हे इम्पॉर्टंट आहेत आणि श्लोक नंबर 134 आणि 135 हे एवढे श्लोक तुम्हाला पहिल्या अध्यायामधून इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर दुसरा अध्याय तो म्हणजे अपामार्ग तंडुली अध्याय. त्यामध्ये तुम्हाला श्लोक नंबर 15 व 16 आणि श्लोक नंबर 36 हे इम्पॉर्टंट आहेत, तेवढेच पाठ करा. आणि अध्याय नंबर 3 आरगवदी अध्याय, त्यामध्ये तुम्हाला कोणताही पाठांतराचा श्लोक नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला श्लोक करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर चरक सूत्रस्थान 4 षडविरेचन शताशीती अध्याय, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणताही श्लोक नाही आहे पाठांतरासाठी, त्यामुळे त्यामध्ये देखील कोणता श्लोक नाही आहे. त्यानंतर चरक सूत्रस्थान 5 मात्राशीती अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 4, त्यानंतर श्लोक नंबर 12 आणि 13, श्लोक नंबर 34-35, श्लोक नंबर 56-57, श्लोक नंबर 68-69, त्यानंतर श्लोक नंबर 81 ते 83 आणि शेवटी श्लोक नंबर 103. हे सर्व श्लोक तुम्हाला मात्राशीती या अध्यायामधून इम्पॉर्टंट आहेत. एक्झामच्या दृष्टीने ते सर्व व्यवस्थित वाचा किंवा पाठ करा. आणि पेपरमध्ये कधी तुम्हाला श्लोकची सुरुवातीची लाईन दिली जाते, मग असं विचारलं जातं की वरील श्लोक एक्सप्लेन करा. तर कधी तुम्ही नुसता श्लोक वाचलेला जरी असेल तरी कदाचित तुम्हाला तो पॉईंट तरी आठवू शकतो कमीत कमी की हा ह्याचा श्लोक आहे. जरी तुमचा श्लोक पाठ नसला तरी कधी ते तुम्हाला अशा पद्धतीने देखील हेल्प करू शकतं. त्यामुळे मी जे श्लोक देतो एकदा मार्क करा, ते एकदा नजरेखालून घाला, एकदा वाचा. जेवढे लक्षात राहतील तेवढे पाठ करा, नाहीतर कमीत कमी एकदा बघून तरी ठेवा की असे सुद्धा श्लोक आपल्या बुकमध्ये आहेत. त्यानंतर अध्याय नंबर 6 तस्याशीती अध्याय, श्लोक नंबर 18, श्लोक नंबर 21, श्लोक नंबर 29, श्लोक नंबर 35, श्लोक नंबर 45, 49 आणि श्लोक नंबर 50 हे 6व्या अध्यायामधून इम्पॉर्टंट श्लोक आहेत. त्यानंतर न वेगांधारणी अध्याय 7वा, त्यानंतर त्यामध्ये श्लोक नंबर 27 ते 31, श्लोक नंबर 39-40, श्लोक नंबर 55 आणि श्लोक नंबर 60 हे या अध्यायामधून इम्पॉर्टंट श्लोक आहेत, पाठांतराचे श्लोक आहेत. पुढचा अध्याय सूत्रस्थान 8वा इंद्रियोपक्रमणी अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 7 ते 13 हे महत्त्वाचे आहेत आणि श्लोक नंबर 34 हा देखील महत्त्वाचा श्लोक आहे. त्यानंतर अध्याय 9वा खुड्डाक चतुष्पाद अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 3 ते 5, श्लोक नंबर 18, श्लोक नंबर 20-21 आणि श्लोक नंबर 24 ते 26 हे सर्व श्लोक इम्पॉर्टंट आहेत, पाठ करा, एकदा बघून घ्या. त्यानंतर अध्याय 10वा महाचतुष्पाद अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 14 ते 20 हे श्लोक तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार जे इम्पॉर्टंट आहेत, जे रिसायटेशनचे श्लोक आहेत ते सांगत आहे. जर तुमचे पाठ होत नसतील तर कमीत कमी मार्क तरी करून ठेवा. होत नसतील तर तुम्ही एक कमेंट करा की हे सर्व श्लोक आमचे पाठ नाही होणार, फक्त एक्झामच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत किंवा रिपीटेड क्वेश्चन जे पडलेत त्यांचे श्लोक आहेत ते आम्हाला पाहिजेत. तर तुम्ही तसं कमेंट करा, त्यावर देखील आपण वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही कमेंट करा की तुम्हाला असे श्लोक हवेत, तरच आपण त्यावर व्हिडिओ बनवू. त्यानंतर चरक सूत्रस्थान 11 तिस्त्रेष्णी अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 18 ते 25 आणि श्लोक नंबर 47 हे इम्पॉर्टंट आहेत. आणि शेवट तुमचं सिलेबस म्हणजे BMS फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला फक्त पहिले 12 अध्याय आहेत सूत्रस्थानाचे. तर त्यामधला 12वा अध्याय तो म्हणजे वातकलाकली अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 8, श्लोक नंबर 11 आणि श्लोक नंबर 12 असे 3 श्लोक इम्पॉर्टंट आहेत. ते तिन्ही पाठ करून टाका. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं संहिता अध्ययनमधलं चरक संहिताचा पाठ बऱ्यापैकी कवर होईल.
कारण जर तुमचे श्लोक बऱ्यापैकी पाठ असतील तर तुम्हाला जास्त थेअरी करण्याची गरज नसते, तसंच ते तुम्हाला श्लोक वायवामध्ये देखील उपयोगी पडतील. तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की श्लोक जर तुमचे पाठ होत असतील तर हे मार्क करा व्यवस्थित. जेवढे पाठ होतील, महत्त्वाचे पाठ होतील तेवढे पाठ करा. काय जरी 4 लाईनीचा श्लोक असेल तर कमीत कमी 1-2 लाईन पाठ होत असतील तर तेवढा तरी पाठ करा. जेवढं होऊ शकेल तेवढं तुमच्या साईडून तुम्ही करा. आणि हा जर तुम्हाला कोणत्याही विषयाचं BMS फर्स्ट इयरचं कोणत्याही विषयाचं कोणत्याही टॉपिकचं जर टेन्शन येत असेल किंवा भीती वाटत असेल किंवा एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू. कारण हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. तुमच्या एक्झामची भीती घालवण्यासाठी किंवा एक्झाममध्ये गोष्टींची मदत होण्यासाठीच हा चॅनल आहे. तर तुम्हाला जे जे आवश्यक असतील ते व्हिडिओ आपण बनवू. फक्त तुम्ही कमेंट करत चला, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसेल तर त्या दोन्हीची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती जॉईन करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.